नटसम्राट या कुसुमाग्रज उर्फ विवा शिरवारकर लिखित जगविख्यात नाटकाचे सलग 8 प्रयोग बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले. या सलग 8 प्रयोगांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये होणार आहे. तीर्थराज प्रोडक्शन, रंगमैत्री प्रतिष्ठान, दादा कोंडके मेमोरियल फाउंडेशन आणि महाराष्ट्र नवनिर्माण नाट्य आणि चित्रपट सेना यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रयोगांचे आयोजन करण्यात आले होते. बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी 6 वाजता प्रयोगास सुरुवात झाली. त्यासाठी विनामूल्य प्रवेश देण्यात आला. प्रत्येक प्रयोग 4.25 तासांचा असून 2 प्रयोगांमध्ये 15 मिनिटांचे अंतर ठेवण्यात आले होते. नटसम्राट नाटकातील अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका अजरामर केलेले ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू दुपारी 2च्या प्रयोगास उपस्थित होते. तसेच अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी आणि मनसे चित्रपट सेनेच्या प्रमुख शालिनी ठाकरेही उपस्थित होत्या. या नाटकातील सर्वाधिक गाजलेली अप्पासाहेब बेलवलकर यांची भूमिका नाटकाचे निर्माते आणि दिग्दर्शक गिरीश देशपांडे यांनी केली. देशपांडे म्हणाले, नटसम्राट नाटकाचे आतापर्यंत आम्ही 93 प्रयोग केले आहेत. तसेच 15 जुलै 2010 रोजी 3 आणि 28 फेब्रुवारी 2011 रोजी सलग 5 प्रयोग करण्याचा विक्रमही आम्ही केला आहे. त्यामुळे गिनीज बुकमध्ये विक्रम नोंदण्यासाठी हेच नाटक आम्ही करू शकतो हा विश्वास आहे. सध्या अमेरिकेतील 7 o'clock नाट्यसंस्थेच्या नावावर 23 तास 30 मिनिटे आणि 54 सेकंदांचा विक्रम नोंदला गेलेला आहे. नटसम्राटच्या सलग 8 प्रयोगांचा 31 तास 45 मिनिटांचा विक्रम होणार आहे असेही ते म्हणाले. मित्रांनो, हिचं शारदा हे नाव सासऱ्याने ठेवलं, नवऱ्याने नाही. आता तिला आवडलं नाही, पण करणार काय? अल्लादीनच्या दिव्यातून बाहेर आलेल्या राक्षसासारखा सासरा कपारी आला. सहन करते बिचारी. सर्वांची आवड तीच माझी आवड. पाहिलं, गोड बोलून जीव घेणारी महाबळेश्वरी पदाची बातमी. हे आमचं कन्या आहे. आमच्या शिबिरात आली की नळी या नावानं वावरते आणि नवऱ्याच्या छावणीत देणगी सौ कालिंदी काढले, केअर ऑफ सुधाकर काढले, डेप्युटी इंजिनियर नाशिक डिव्हिजन, अष्टपुत्र ठीक आहे. आता मी विसरलो, पूर्वी या खात्याचा कारभार स्वर्गातून होत असतो. आता देणगी मोठं आहे. म्हणायचे अष्टपुत्रांना ठीक आहे, तुझ्या मनात तो खरंच सांगतो मित्रांनो, या चुलीवर तवा तापलाय तिकडे 50 वर्ष तापलेल्या तव्याशी संसार केला. काहीतरीच काय बोलायचं सांगा बरं, काय हवं? अहो स्वयंपाक आटवा लावा, 4 माणसं जेवायला यायचे. हे पहा नंदा, तुझ्या आईसारख्या बायकांना स्वतः केल्याचे समाधान लावत. आचार्य म्हणजे आमच्या नाटकातील प्रॉब्लेम सारखे आडलं म्हणजे पुढे नेणार. 5 मिनिटं. आजपर्यंत कोणत्याही व्यवहाराची तुमची संमती पण असते. आजचा दिवस आपल्या आयुष्यात देवळाच्या तासात. बांधकाम संपलंय हे दुःख आहे, पण देऊळ पूर्ण झालंय आणि दुःख आटळ म्हणून आनंद आली. सरकार तुम्ही मला 50 वर्ष साथ दिली, झाली जायची, पण मला नजराला कधी आता हिस्सा मागितला. हिस्सा नेहमी हट्टानं मागितला तरी घेतला तो फक्त 25 असे शिकवलं, मिळाले पांगरलं, शेकोटी घातलेल्या घरतीचे दुसरी काढले, दुसऱ्यासाठी जायला हवं नकोय काय म्हणतच बोलतोय? हवं नको म्हटलं रे, त्यात काय कौतुक केलं मी? मला हवं होतं ते सारं काही मिळालं. अति शिकव आणि जे मिळालं नाही ते हवं होतं कुणाला आणि ते मिळावं अशी कल्पना सुद्धा आली नाही म्हणावं. इतकं मोठं भाषण प्रथमच केलं.